चोपडा नगरपालिका निवडणूक ईव्हीएम सुरक्षिततेसाठी शिंदे गटातील उमेदवारांनी जामर बसवण्याचा दिला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अर्ज चोपडा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 चे मतदान दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी झाले। मतमोजणीची मूळ तारीख 3 डिसेंबर 2025 होती, परंतु माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे। या विलंबित काळात स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएमच्या सुरक्षिततेसाठी अधिक बळकट तांत्रिक व कायदेशीर उपायांची आवश्यकता आहे। शिवसेनेचे उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करून ईव्हीएम सुरक्षिततेसाठी आवश्यक तांत्रिक साधने वापरण्याची मागणी केली आहे। त्यांनी सिग्नल जामर बसविणे, स्ट्रॉंग रूमचे 24x7 सीसीटीव्ही लाईव्ह फीड उपलब्ध करून देणे, तसेच उमेदवारांना मोबाईलवरून स्ट्रॉंग रूम मॉनिटरिंगची परवानगी देण्याची मागणी केली आहे। शिंदे गटाचे उमेदवार पुंडलिक दीपचंद माळी यांनी सांगितले की जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी चोपड्यात आले असताना देखील त्यांनी स्ट्रॉंग रूमला भेट दिली नाही। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी शहर पोलीस स्टेशनवरून परस्पर निघून गेल्याने शिवसेनेचे उमेदवारांनी व नम्रता पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पोलीस अधीक्षकांनी स्ट्रॉंग रूमला का भेट दिली नाही याच्यावरून उमेदवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ईव्हीएम सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र गौरव न्यूजसाठी मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। आज रोजी 2 डिसेंबर रोजी जे झालेलं मतदान आहे नगरपालिकेचं, आम्हाला 3 तारखेला काउंटिंग होईल असं सांगितलेलं होतं, पण माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते 3 तारखेऐवजी म्हणजे 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबर करण्यात आलेलं आहे। परंतु आज रोजी चोपडा नगर परिषदेमध्ये जो स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग रूमचे पुरेसा त्यांचं स्ट्रॉंग रूमचे जे CCTV फुटेज आहे ते उपलब्ध करून देणे, उमेदवारांना मोबाईलवरून स्ट्रॉंग रूमची मॉनिटरिंग करण्याबाबतची परवानगी देणे या संबंधित आमचं निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि अगोदर 1-2 दिवसापूर्वी SP साहेब चोपड्याला आले असताना स्ट्रॉंग रूमची सुरक्षा न बघता ते परस्पर निघून गेले, त्यामुळे आम्हाला थोडीशी मनात शंका वाटते की जर स्ट्रॉंग रूमला त्यांनी पण भेट दिली असती तर आमच्या थोडासा मनात शंका कमी आली असती। परंतु आज बघायला गेलं तर आम्हाला स्ट्रॉंग रूमची सुरक्षासाठी आम्हाला जामर बसवण्याची परवानगी द्यावी हीच आमची आज रोजी मागणी आहे। म्हणजे जामर त्यांनी बसवावं असं आपलं म्हणणं आहे। जामर आम्ही स्वतःही बसू शकतो किंवा त्यांनी बसवलं तर त्यांचे CCTV फुटेज आम्हाला मोबाईलवरती उपलब्ध करण्यात यावे। अध्यक्ष सन्माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार मशीन कशा प्रकारे हॅक होऊ शकतं मॅन्युअली, आता या आपण बघत आहात इथं पेट्या ठेवलेल्या आहात, पोलीस डिपार्टमेंट सतर्क आहेत, कॅमेरे आहेत, हे सगळं मॅन्युअली आहे। पण ऑनलाईन हॅक होण्याचा प्रकार जो हा खूप प्रमाणात वाढलेला आहे। एक्झाम्पल म्हणजे आपल्या खिशात मोबाईल असतो, पैसे अकाउंटला असतात, पण मोबाईल म्हणत पैसे आपले गायब होत असतात। हे छोटं सॅम्पल आहेत, अशा प्रकारे खूप सारे सॅम्पल आहेत। मेन विषय असा आहे, निवेदन देण्याचे मेन कारण जॅमर बसवणे। या एरियात जॅमर बसवल्यामुळे इतक्या क्षेत्रात सगळा कॉन्टॅक्ट इंटरनेट सेवा बंद होईल आणि त्याचा आपल्याला 100% फायदा होऊ शकतो। आणि बघा, शंका कुशंका जे आहेत हा नंतरचा विषय, पण जॅमर बसवल्यामुळे जो काही लोकांच्या मनात संभ्रम आहे तो 100% दूर होईल याची मला खात्री आहे।